हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवले बेकरीसारखे होममेड कप केक घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये, ते पण होममेड ओव्हनपासून. तर चला मग घरच्या घरी कप केक कसे बनवायचे तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग साहित्य बघूया कप केक बनवण्यासाठी लागणारं. तर त्यासाठी 2 बिस्किटचे पुडे घ्यायचे. बिस्किटचे पुडे तुम्ही कोणते पण घेऊ शकतात. आणि इथं फक्त आपल्याला 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा असला ना तर बस झालं. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आज आपण हे कप केक बनवणार आहे. साहित्य बघूया. तर त्यासाठी 1 कप दूध घ्यायचं आणि दूध हे कोमट घ्या. नंतर कप केकसाठी लागणारे चहाचे ग्लास घ्यायचे छोटे. तुरटी फ्रुटी असेल तर तुरटी फ्रुटी घ्या किंवा चेरी घ्या. आणि 2 बिस्किटचे पुडे घ्या. नंतर एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये असे बिस्किट टाकायचे. नंतर बिस्किट हे मधातून कट करून घ्यायचे. आणि इथं आपल्याला मिक्सरची पण अजिबात गरज पडत नाही. आणि चला आता याच्यामध्ये कोमट दूध घालायचं, म्हणजे पटकन आपले जे बिस्किट आहे पटकन असे हे मेल्ट होतात. मग त्यासाठी तर कोमट दूध घ्या आणि 2 मिनटं या कोमट दुधामध्ये हे बिस्किट असेच ठेवायचे. आणि नंतर मिक्स करायचे दुधामध्ये. चमच्याच्या साहाय्याने असे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखर पण घालू शकतात. मी तर साखर पूर्णपणे स्किप केली होती. आणि तेवढ्यामध्ये पण आपले व्यवस्थित गोड लागतात कप केक. जेवढी बिस्किटमध्ये शुगर असते ना तेवढ्यामध्येच कप केक पण आपले गोड लागतात. तर साखर तशी घालायची काही गरज नाही. आणि तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात. आणि चला असं हे बॅटर इथं तयार झालं होतं कप केकचं. नंतर एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आणि चला आता होममेड आपलं ओव्हन पण आपण घरच्या घरी तयार करून घेऊया. तर इथं घेतलं होतं मी इडली पात्र, त्यामध्ये मीठ घालायचं. आणि आता हे मीठ खूप केकसाठी मी वापरलं आहे, तर त्यासाठी थोडं हे काळं झालं. तर असं मीठ घ्यायचं आणि हे परत आपल्याला दुसऱ्या पण केकसाठी किंवा तुम्ही काही बेकिंग वगैरे करत असेल तर त्याच्यासाठी पण कामा येतं. असं इडली पात्रामध्ये सेट करून घ्यायचं. आणि चला आता आपलं कप केकचं पण बॅटर इथं व्यवस्थित तयार झालं होतं. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये घालायची चेरी, म्हणजे मुलांना थोडं खाताना कप केक खाताना जरा चेरी आली ना दाताखाली तर खरंच खूप भारी लागतं ते. नंतर असे ग्लास घ्यायचे चहाचे. आणि तुमच्याकडे हे जर ग्लास नसेल ना तर तुम्ही आपल्या ज्या घरगुती वाट्या असताना त्यामध्ये करायचं. स्टीलच्या वाट्या वापरायच्या. त्याला थोडं तेल लावायचं. नंतर ते बॅटर घालायचं वाट्यांमध्ये. आणि चला आता आपण इथं सर्व जे चहाचे ग्लास आहे ना त्यामध्ये हे बॅटर टाकून देऊ कप केकचं. आणि एक 5 मिनटा अगोदर आपलं इडली पात्र गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं. म्हणजे एकदमच घालू नका, थोडं गरम करून घ्या इडली पात्र. आणि चला आता पूर्णपणे आपलं हे तयार होतं बॅटर. आणि इकडं इडली पात्र पण व्यवस्थित गरम झालं होतं. आणि चला आता कप केक ठेवून देऊ आपण. यावरती तुम्हाला प्लेट वगैरे ठेवायची काहीच गरज नाही. असा पटापट पूर्ण कप केक ठेवून द्यायचे इडली पात्रामध्ये. आपण जर कढाई वापरली की त्यावरती स्टँड ठेवावं लागतं. आणि हे सगळ्यात बेस्ट आयडिया आहे, म्हणजे इडली पात्रामध्ये करायला खूप सोपं जातं कप केक. आणि थोडे एक 5 मिनटं हे कप केक व्यवस्थित होऊ द्यायचे. नंतर थोडी परत वरून चेरी घालायची. असं पूर्ण कप केकला मी ही चेरी टाकून घेतली होती.
आणि 5 मिनिटानंतर बघा किती छान दिसतं आपले कप केक. मग फक्त 10 मिनिटामध्ये हे कप केक इथं तयार होतात. आणि एक 5च मिनिटामध्ये मी तुम्हाला उघडून दाखवले होते, तर असे आपले टम्म कप केक फुगून आले होते वरती. अगदी मी तुम्हाला जवळून दाखवलं. हे झाले की नाही हे चेक करून घ्यायचं अगोदर. आणि इथं अजून आपले 5 मिनिटं आपल्याला हे केक होऊ द्यायचे आहे, म्हणजे अजून कच्चेच होते थोडे. परत मी एक 5 मिनिटं झाकण ठेवून दिलं, म्हणजे 10 मिनिटामध्ये हे तयार होतात. आणि बघा असे हे तयार झाले होते, टंब असे फुगले होते. आणि पूर्णपणे आता हे कप केक इथं तयार होते. आणि हे अगदी चॉकलेटसारखे दिसत होते आपले कप केक. चला मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि हे कप केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, नंतरच कट करायचे. आणि हे बघा असे कलरफुल आपले कप केक दिसत होते, अगदी मार्केटमधून आणल्यासारखे वाटत होते. म्हणजे खाताना असं वाटत पण नाही की हे बिस्किटपासून तयार झालेले कप केक आहे. आणि बाहेरचं खाल्ल्यापेक्षा तुम्ही असं घरीच मुलांना बनवून द्या. आणि हे बघा थंड झाल्यावरती असं कप केक काढायचे, म्हणजे इझिली ते निघतात. आणि त्याचा जो शेप असतो तो पण अजिबात बिघडत नाही. हे बघा जर असं तुम्ही कप केक कोणाला काढून जर दिला ना आणि त्यांना सांगितलं की मार्केटमधून आणलं ना, त्यांना असं खरंच वाटेल की हे मार्केटमधलेच आहे. आणि खायला तर टेस्ट त्याची तशीच झाली होती मार्केटसारखी. अगदी सोपी रेसिपी आहे हे कप केक बनवणे. आणि चला मी एक तुम्हाला फोडून पण दाखवते, म्हणजे मधात पण व्यवस्थित बेक झाला होता तो. हे बघा मी थोडा खाल्ला होता, खरंच खूप अप्रतिम त्याची टेस्ट लागत होती. आणि अजिबात आतमध्ये कच्चे वगैरे काहीच राहिले नाही. चला नंतर मग मुलांनी पण ट्राय केले, कसे झाले तर. आणि मुलांना तर खरंच सांगते खूप जाम आवडले होते हे कप केक. ते शाळेत पण घेऊन गेले आज. आणि तुम्हाला हे कप केक कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग थँक्यू.